राकेश बाबू एक तरफ दोन्ही संघाला विनंती आपलं एक एक पद्धती समालोचन पेक्षामध्ये पाठवा। बिग फाइट बिग लढत आप देख रहे हैं। तमाम आलेला क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा एकदा या रचनीमध्ये आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। नारंगी ग्रामसभेला नारंगी आयोजित आपण पाहतोय एनसीसी ट्रॉफी 2024चा थरार 25वा वर्ष आणि नक्कीच चला नवीन चेंडू आतमध्ये देवा पंचामध्ये मैदानाचा ताबा घेतलेला दोन्ही पंच आपण पाहतोय आकाश मांगेला आणि मयूर मांगेला अशी ही दोन पंच। आकाश किती षटकांचा सामना 6 ना 6 ओव्हर का ये मुकाबला आणि नक्कीच मित्रांनो 25 वर्ष खेळाची आपण पाहतोय 25 वर्ष एक जुड़ाचे एक सुंदर अशी स्पर्धा आणि विजय सर जी ने भी कहा पालघर जिला की मानाची आणि सम्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी क्रिकेट का महासंग्राम लेकर आई है नारंगी ग्रामसभा नारंगी एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार। चलिए दोस्तों थोड़ी देर में मैच की शुरुआत होगी। अपनी अपनी जगह पर रिजर्व हो जाइए सीट पर। एक बड़ा मुकाबला बिग फाइट क्वालिफाई कौन होगा आज का दिन संडे की रात किसके नाम लिखी जाएगी और एक डीजे के बाद फिर से मैदान की ओर तमाम दर्शकों के बीच कमान डीजे। चलिए अब बल्लेबाजी के लिए दो बल्लेबाज सग्याड धोनी लीमा इस मैदान पर टॉस गवाया था। बल्लेबाजी करने का मौका हमारे साथ कोपरी की और एक बेहतरीन आवाज जुड़ जाएगी। 6 ओवर का ये मुकाबला बिग फाइट बिग लड़त आप देख रहे हैं। पहली पावर प्ले की ओवर इस मैदान पर मैटिनी पावर प्ले दिया जाएगा। फिर 2 से 5 ओवर तक आपको बैटिंग पावर प्ले। राकेश प्रभु नॉन स्ट्राइक पर है और एक तरफ बात की जाए तो अभिजीत चेनी स्ट्राइक पर है। बड़ा मुकाबला बिग फाइट दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा। दोनों टीमों को हार्दिक बधाई। बिग फाइट लड़त शुरू होती हुई नजर आएगी। पहली गेंद थी ड्राइव करना चाहते थे बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के 10 साल में डॉट बॉल चेक। सर्व रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसीसी चषक आपण पाहतोय 2024चा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आज पाहिलं तर वसई तालुक्यातील च्या बाहेरील एक संघातील संघ आमने-सामने बघितले होते। त्यामधील हा अंतिम सामना बघतोय आज साकी एड्स गिवली वर्सेस क्रियांश 11 खारबाव हे दोन संघ आमने-सामने करत असताना 6 षटकांचा सामना असणार आहे। दोन्ही संघ मातब्बर आहेत। दोन्ही संघामध्ये क्षमता आहे पण ती क्षमता या वेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावी लागेल। पहिले तर 2 चेंडूचा खेळ झाला। दोन्ही चेंडू निर्धाव हाताळले गेल्यानंतर अजूनही स्कोअरबोर्डवर कोणत्याही प्रकारची धाव अधोरेखित केली गेलेली नाही। ऋषभ यांचं पहिलं षटक मार्गदर्शक असताना पुन्हा एकदा चेंडूला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। जय सर आपण बघितलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 3 चेंडू हाताळले गेले। तीनही चेंडू निर्धाव होते। चांगलं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळते ऋषभ यांच्या मार्फत। सही का सर जी एक बेहतरीन गेंदबाजी ऋषभ द्वारा होती हुई विजित को वहां पर परेशानी करती हुई गेंद हल्कों से खेल दिया। गेंद कवर रीजन पर आती हुई अपने खाते को ओपन किया। 80 का निशान करते हुए टीम को पहुंचा दिया। 1 रन पर 4 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ आज की दिन के बेहतरीन बल्लेबाजी का जलवा राकेश प्रभु ने बिखरा है। देखना होगा कौन से अंदाज में अब राकेश प्रभु इस मैदान पर ऋषभ की गेंद को स्वागत करेंगे या फिर अच्छी गेंदबाजी का नजारा पेश किया जाएगा ऋषभ द्वारा। एक बेहतरीन गेंदबाजी के जलवे बिखरने होंगे क्योंकि ये क्वालिफाई का मुकाबला है। जो टीम जीतेगी वो फायदे की दिन इस मैदान पर अपने कदमों को लेकर आएगी। जिस टीम का खेल समाप्त हो जाएगा यहाँ पर रुकना होगा। 1 साल का इंतजार भी करना होगा। राकेश प्रभु स्ट्राइक पर है। फील्डिंग की सजावट आप देख रहे हैं। मिड विकेट पर एक खिलाड़ी शॉर्ट पॉइंट थर्ड मैन पर एक खिलाड़ी है। शॉर्ट फाइन लेग पर एक खिलाड़ी है। गली रिजन पर एक खिलाड़ी तैनात है। एक डीप कवर पर एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात। लेग स्टंप के बाहर गेंद दोनों हाथ अंपायर के खुलते हुए वाइड का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती। रन संख्या जा पहुंची हुई 2 बिना कोई नुकसान के। सर जी आप क्या कहना चाहेंगे? 6 ओवर का मुकाबला है 50 से 55 रन एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा ये रात के समय में। नक्कीच नक्कीच रात्रीचं 17 आणि या 17 मध्ये मोठ्या धावांचं आव्हान उभं करावं लागेल कारण 6 षटकांचा सामना आहे
आणि 6 षटकांमध्ये मोठा पुन्हा एकदा चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे झेल निसटलं जाते हातामधून आणि एक धाव अर्जित केली जाते. जरी सर आपण म्हटलं की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नासाठी इथे त्या साजेशी अशी खेळी करणं गरजेचं असेल. राकेश प्रभू सारखे फलंदाज आणि अभिजित केणे सारखे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्यांची खेळी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती. सही कहा सर जी. और राकेश प्रभु को यहाँ पर मिड ऑफ के खिलाड़ी ने मौका दिया, कैच गंवाया है, मुकाबला नहीं गंवाना चाहिए. अभिजीत की लगी गेंद, दिपेश शाह बेहतरीन शॉट, कवर ड्राइव देखने को मिल रहा है. डीप पर खिलाड़ी पोजीशन पर है, जब तक इनको फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ. अभिजीत ने अपनी टीम को पहुंचा दिया इस मैदान पर 4 रनों पर, खुद पहुंचे 2 रनों पर, एक एक्स्ट्रा रन हमने देखा. वाइड के रूप में ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ. पहला टीम की रंग संख्या है 4. बीन बाद आने वाली 30 गेंदों की कहानी क्या होगी, एक ब्रेक के बाद फिर से मैदान पर लौटेंगे कमांडीज. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जातोय आपण मॅचच्या दिशेने चालू असलेला सामना साकी ॲक्टचं गिवली वर्सेस क्रियांश 11 खारबाव यामध्ये होणारा हा सामना. दोन्ही संघ पहिलं तर सकाळपासून या मैदानावरती लढत असताना चांगले पडाव पार करून इथे आलेले आहेत. पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकाच्या 3 चेंडूमध्ये निर्धाव धावा आल्या होत्या पहिल्या 3 चेंडूवरती. त्यानंतर 1 धाव आली होती चौथ्या चेंडूवरती. त्यानंतर एक अवांतर धाव आणि मग चौथ्या आणि पाचव्या आणि 6व्या चेंडूवरती पुन्हा एक धावा आल्या होत्या. त्याच्याच मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती लागत आहेत. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते. राकेश प्रभू आणि अभिजित केणे यांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाजी मार्गवरती अक्षय तैनात आहेत आता क्रियांश 11 खारबाव या संघाकडून. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. 6 षटकांचा सामना असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण आहे ती 4. जरी सर बघितलं ना तर हे दोन्ही संघ आतापर्यंत चांगले मॅच खेळून आलेले आहेत, चांगले सामने खेळून आलेले आहेत. त्यांनी आपल्या समोरचे जे आव्हान आहेत ना ते आव्हानं पूर्ण करून या इथे पोहोचलेले आहेत. सही कहा सर जी. दूसरे ओवर की शुरुआत होने जा रही है. 24 रन प्रशिक्षक को बता रहा हुआ अक्षय गेंदबाजी बनाए, बेहतरीन बल्लेबाजी का जलवा भी करा है अक्षय ने. ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को फ्लिक कर दिया कवर के पर 1 बाउंस गेंद सीमा का, मगर बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए खिलाड़ी ये एफर्ट देखिए, ये एफर्ट होनी चाहिए. अब क्वालिफाई का मुकाबला खेल रहे, एफर्ट लाजवाब था. बेहतरीन शॉट था अभिजीत के बल्ले से, बैकफुट पर जाकर कवर पंच, मगर वहां पर एक बेहतरीन गेंदबाजी का जलवा भी करना होगा अक्षय को. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच चांगला फटका होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक बघितलं तर तैनात होता आणि चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळेल ते क्रियांश 11 खारबाव या संघाकडून. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंच आमच्या आकाश मागील आमच्याकडे वळतायत आणि अवांतर धावेचा इशारा केला जातोय. पण पहिलं तर क्षेत्ररक्षण जे आहे ना, गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ मिळालते आणि त्याचाच फायदा होतोय तो क्रियांश 11 खारबाव या संघासाठी. सही कहा सर जी. अच्छी गेंदबाजी थी, मगर ऑफ स्टंप की थोड़ी छोड़ती हुई गेंद वाइट का इशारा बाद हो रहा है. स्कोर में बढ़ती स्कोर जा पहुंचता हुआ 7 रनों पर. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ अक्षय गेंदबाजी पर है. शॉट गेंद थी, आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद ने उछाली गुड लाइन से, गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई डॉट बॉल. लाजवाब बैकअप होता हुआ अक्षय द्वारा. ये गेंदबाजी का जागते रहो का आदेश देती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाकर छुपती हुई डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. ये गेंदबाजी होनी चाहिए. एक बाउंसर का वार्निंग आती हुई. राकेश प्रभू नॉक स्ट्राइक पर हैं. बेहतरीन बल्लेबाजी का जलवा भी करना होगा. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच एक चांगला चेंडू हाताळला गेला होता अक्षय यांच्या मार्फत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अभिजित केणी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. पुन्हा आता मात्र चेंडूला लॉक करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक. त्यांना ते लॉगांचा झेल टिपला जाईल का? आणि यस, एक यशस्वी झेल टिपला जातोय तो क्रियांश 11 खारबाव या संघाकडून. पहिलं तर अभिजित केणी यांची खेळी. 8 चेंडूचा खेळ त्यांनी केला होता, परंतु 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करू शकले फक्त. पहिले तर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तैनात असताना त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला होता. बघितलं तर हा प्रेशर आहे
कारण या मोठ्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचं प्रेशर असतं सलामवीरावरती आणि बघितलं तर पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळले गेले होते, त्याच्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तोच प्रयत्न कुठेतरी असफल ठरतोय आणि त्याचाच परिणाम स्वरूपात आपण बघितलं तर गडी बाद झाला तो साकी ॲट्स घिवली या संघाचा। सही का सर जी, बड़ा झटका लगता हुआ अभिजीत के रूप में इस मैदान पर बेहतरीन शॉट था, मगर गेंद जो बिंदी आई थी उसका पेशा था, बड़े शॉट के लिए गए और वहाँ पर नाकाम रहे, मिस टाइम शॉट, गेंदे ऊंचाई ज़्यादा ली, लॉन्ग ऑन के खिलाड़ी के बाद बेहतरीन कैच पकड़ा गया। अभिजीत मैदान के बाहर गए, चीतों न्यू बैटर मैदान पर दाखिल हो रहे। बल्लेबाजी का जलवा करना होगा क्योंकि एक टारगेट सेट करना होगा। ये रात का समय है, फन लाइट के मुकाबले हैं, क्योंकि आप जानते 6 ओवर के मुकाबले में इससे पहले मुकाबला 51 रनों का 61 रनों का एक लाजवाब अंदाज में हुआ है, मगर इस मैदान पर आपको 60 से 55 रन जोड़ने होंगे, एक लड़ना होगा, फाइटिंग स्कोर खड़ा करना होगा। क्या कहेंगे सर जी आप? नक्कीच नक्कीच 60 ते 70 धावांचं आव्हान उभं करणं गरजेचं आहे, कारण नारंगीच्या मैदानावरती धावांची मेजवानी ही नक्कीच लुटायला मिळते प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि मान्यवरांना सुद्धा। आपण बघितलं तर सकाळपासून जे सामने झाले त्याच्यामध्ये एव्हरेज स्कोर बघितला ना तर आपण 65 धावांचा एव्हरेज स्कोर होता आणि त्यामध्ये तो पार सुद्धा झाला होता। आता पुन्हा मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे, या इथे एक धाव अर्जित केली जाईल। एक धावांनी धावांचं धावफलक पुढे सरकवलं जाते। राकेश प्रभू सारखे प्लेयर आहेत या मैदानामध्ये, परंतु त्यांना संधी फार कमी मिळाली, त्याप्रमाणे मध्ये त्या धावांचा स्कोर इथे आपण बघितलं तर उभा करू शकले नाहीत। आता मात्र राकेश प्रभू आहेत फलंदाजी मार्कवरती। सही का, राकेश प्रभु स्ट्राइक पर आए हैं, बेहतरीन बल्लेबाजी का जलवा 2 मैच में किया है, मगर इस मैच में अपने लिए अहम मैच है तो लड़ना होगा। गेंदबाजी पर अक्षय गेंदबाजी पर है, राकेश प्रभु लेफ्ट हाथ के गेंदबाज, लेफ्ट हाथ के बल्लेबाज, मिड विकेट ऑन साइड, लॉन्ग ऑन, शॉट कवर, शॉट पॉइंट, शॉट फाइन लीग पर एक खिलाड़ी, शॉट टर्मान पर एक खिलाड़ी, डीप पर एक खिलाड़ी पोजीशन पर है, डीप कवर पर। अगली गेंद बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा, राकेश प्रभु की खेले को विराम, दूसरा झटका, कमान डीजे। बेहतरीन गेंद थी, गेंद थोड़ी सी नीचे रही, ऑन साइड खेलने के बैट का किनारा, विकेट कीपर का सहारा और राकेश प्रभु की खेले को विराम, दूसरा झटका लगता हुआ। मगर आप बल्लेबाजों को एक साझेदारी जोड़नी होगी, हर खिलाड़ी के ऊपर जिम्मेदारी अब बढ़ती हुई नजर आएगी। अक्षय की गेंदबाजी में लाजवाब बैकअप हुआ, 20 ओवर में मिले हैं 2 विकेट और दोनों सलामी जोड़ी बल्लेबाज को मैदान के बाहर भेजते हुए। अक्षय, क्या कहेंगे सर जी आप? नक्कीच आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकले गेले होते, त्यानंतर आता आपण बघितलं तर अक्षय यांचं षटक मार्गस्थ आहे। 5 चेंडूचा खेळ झाला असताना 4 चेंडू 4 धावा खर्च केले गेलेत आणि 2 गडी हे त्यांनी पॅव्हेलियनमध्ये परतवले आहेत। याचाच परिणाम बघितला ना तर आपण पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळले गेले होते, त्याच्या स्वरूपात मोठ्यात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय वारंवार साकी ॲट्स घिवली या संघाकडून आणि त्याच्याच स्वरूपामध्ये 2 गडी बाद झाले। नव्याने फलंदाज तन्मय गोलंदाजी मार्गवरती लेफ्ट हँडचा मारा घातील। आता मात्र बिमर चेंडू आहे, पंच खराब चेंडूचा इशारा देत आहेत, चेंडू अडवला जातोय, परंतु खराब चेंडू नो चेंडूचा इशारा येतोय आणि नक्कीच या चेंडूवरती फ्री हिटचा इशारा येईल आणि त्याचा फायदा घेतील का साकी ॲट्स घिवली संघ, हे आपण येणाऱ्या चेंडूमध्ये बघणार आहोत। सही कहा सर जी, बल्लेबाजों के लिए एक सुनहरी मौका आया है, मौके को बनाना चाहिए क्योंकि टारगेट है दूसरा ओवर इस मैदान पर है, 9 रन बने, 2 विकेट अपने गवा हैं, मगर अगली गेंद है फ्री हिट। ये टूर्नामेंट है सुपर हिट, उगड़ा डोहे पहानीट पुरसा चेंडू है फ्री हिट। अगली गेंद समय खेलने के तैयार, शॉर्ट गेंद थी आउटसाइड मिड विकेट पर, गेंद को खेल दिया है, शॉर्ट गेंद थी पूल एंड पावरफुल, गेंद सीमा रेखा के बाहर, षटकार, कमान डीजे।
दोन गडी बाद आपण पाहतोय. सजी क्या कहना चाहेंगे? एक बेहतरीन शॉट गेंद थी, पुल एंड पावरफुल. गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए फरार करते हुए बल्लेबाज. नक्कीच बघितलं तर एक पॉवरफुल फटका होता आणि ज्याची गरज आपण बघितली ना तर त्याची गरज होती साकी ॲड्स या संघासाठी आणि तो फटका येतोय. तन्मय यांच्या बॅटमधून हा फटका आला होता. धावसंख्या पुढे सरकवते 15 वरती. 2 षटकांची समाप्ती जाते आणि ते धावफलकर धावा आहेत त्या 15 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघितलं तर 7.50च्या सरासरीने चाललेलं हे धावफलक आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटक मार्गस्थ असलेला 6 षटकांचा हा सामना आहे. ऋषभ नव्याने गोलंदाज मार्गस्थ करताना आपल्याला बघणार आहोत. तर क्रियाश 11 खारबाव या संघाकडून जितू निजाई आणि तन्मय यांची फलंदाजांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना या क्रिकेटची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामधील वसई तालुक्याच्या बाहेरील एक संघ आपण आजच्या दिवसभरामध्ये पाहिले. त्यामधील काही रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामधील 2 बेस्ट संघ आता आमने सामने करत असताना साकी एट्स गिवली वर्सेस क्रियांश 11 खारबाव यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. लेग साइड में जो गाड़ी की लाइट ऑन है वो गाड़ी की लाइट को बंद कर दे. खिलाड़ी को थोड़ा सा तकलीफ हो रही है. मैं तमाम हमारी जनता जिसमें जो भी वो गाड़ी पर है लाइट बंद करा. चला मित्रांनो सामन्याला आपण सुरुवात करूया. गाडी ती निघते. 2 षटकाचा खेळ पूर्ण होत आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती 15 धावा. बेहतरीन गेंद ड्राइव कर दिया. गेंद कवर पोजीशन पर जाती हुई डीप पर खिलाड़ी जब पोजीशन पर थोड़े से बफल हुए हैं. दूसरे रन की मांग है. भाग रहे मिगरा भाग. बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा इस मैदान पर. इस 2 रन के साथ इसको जा होता हुआ 17 रनों पर. क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा. भागने होगा, लड़ना होगा इस मैदान पर क्योंकि ये मैच दोनों टीमों के लिए अहम मुकाबला है. जो टीम जीतेगी उसके दरवाजे खुल जाएंगे. जिस टीम का खेल समाप्त हो जाएगा उसके लिए दरवाजे बंद किए जाएंगे. क्या कहेंगे सर जी आप? नक्कीच लढावं लागेल. लढल्याशिवाय पर्याय नाही. कारण 2 संघ बेस्ट आमने सामने करत आहेत. समोरचा सुद्धा आपल्यापेक्षा जास्त बेस्ट आहे आणि ती क्षमता आपल्यामध्ये असेल तर ती मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावी लागेल. आता मात्र एक चेंडू होता. गुड लेंथवरून जास्त उसळी प्राप्त केली होती. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बघितले तर काहीसं जखडून ठेवलं आहे. 2 फलंदाज आपण बघतोय जितू निजाई आणि तन्मय यांना साकी ॲट्स या संघाकडून. आतापर्यंत 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 17 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सही कहा सर जी. बेहतरीन बल्लेबाजी. जीतू स्ट्राइक पर है. कट कर दिया. पॉइंट पर खिलाड़ी है. बेहतरीन एफर्ट देखने को मिलते हुए मगर क्या ड्रॉप होता हुआ. एक जीवदान आपके लिए महंगे हैं क्योंकि आप कैच पकड़ेंगे तो ये मैच को पकड़ लेंगे. क्या छूटेगा मैच छूट जाएगा मगर लड़ना होगा क्योंकि अहम मुकाबला है. क्वालिफाई का मुकाबला लड़ रहे. सुबह से बेहतरीन खेल खेला है. इस शरारत में अपना खेल का जलवा भी करना होगा. फील्डिंग हो या बल्लेबाजी गेंदबाजी जलवे दिखाने होंगे. लड़ना होगा. इसको जा बढ़ता हुआ 18 रनों पर. देखिए आप रिप्ले में देख सकते हैं ऑस्टम की गेंद थी. बैकवर्ड पर के कट कर दिया था. गेंद हवा में थी. खिलाड़ी ने एफर्ट लगाए थे. हाथ से गेंद चौड़कती हुई जमीन को धरती होती हुई नजर आई. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच चांगले एफर्ट्स होते परंतु त्या प्रयत्नांना यश प्राप्त झालं नाही. कारण आपण बघितलं तर ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला ना आता गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये सुद्धा आपलं 100% काम हे इथे करावं लागणार आहे. पुढचा चेंडू आता मात्र सन्मान दिला गेला चेंडू होता. शॉर्ट फुटअपला चेंडूला अडवला जातोय परंतु 1 धाव सहजरित्या पूर्ण केले जाईल. नारंगीचं मैदान या मैदानावरती खेळण्याचा आनंद जो वेगळा असतो आणि त्याची संधी प्राप्त करून दिली जाते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या आयोजन कमिटीद्वारा. आणि या मैदानावरती संधी प्राप्त होत असताना संधी आपण सोडून देतो याचं दुःख प्रत्येकाला होत असतं. जाऊया पुन्हा एकदा मॅच दिशेने. ऋषभ पुन्हा गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी. चांगली लेंथ आणि लाईन हाताळली जाते ऋषभ यांच्या मार्फत. सही कहा सर जी. ऋषभ एक लाजवाब गेंदबाजी. शॉर्ट गेंद थी. पुल करना चाहते थे वहां पर जीतू मगर बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए. गेंद विकेट कीपर के दस्तान में जाकर चुपती हुई डॉट बॉल. तीसरा ओवर प्रगति में चलता हुआ आप रिप्ले देख सकते हैं. गुड लाइन पर गेंद थी. थोड़ी सी उछाल थी. बेहतरीन शॉट से ड्राइव खेल दी. गेंद आती हुई लॉन्ग पर जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ. एक रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 20-20. तीसरा ओवर
प्रगति पर हाँ वापस समाप्त होता हुआ नजर आएगा। 3 ओवर की समाप्ति के बाद 20 रन बने, 2 विकेट के नुकसान पर आने वाली 18 गेंदों की कहानी क्या होगी। एक ब्रेक के बाद 34 ओवर की कहानी पर आते हैं कमांड लीजिए। बॉलिंग समरी पाहिली तर ऋषभ यांच्या बघितलं तर षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या त्या 9, त्यानंतर अक्षय यांचं षटक पाहिलं तर त्यांच्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या। त्याच्या जोरावरती आतापर्यंत 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकडी धावा एकूण लागवल्या जातात त्या 20-2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये। मैदानामध्ये सामना सुरू आहे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी साकी ॲट्स घिवली वर्सेस क्रियांश 11 खारबाव यामधील होणारा हा सामना, दोन्ही संघांसाठी हा सामना आहे। पंच आमच्याकडे इशारा करतायत पॉवर प्लेचं षटक असणार आहे। जर सर पॉवर प्लेचं षटक आहे कोणासाठी पॉवरफुल ठरेल तर येणारे 6 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला समजणार आहे। सही कहा सर जी, इस मैदान पर अब पावर लिया गया है मगर पावर प्ले का जलवा भी करना होगा दोनों बल्लेबाजों को। दोनों बल्लेबाजों के पास क्षमता है, ताकत है, मगर गेंदबाजी अक्षय के हाथों में कप्तान ने सौंपी है, जवाबदारी दी है क्योंकि एक बेहतरीन स्पेल अक्षय ने अपनी टीम के लिए बाहर रहा था। वो गेंदबाजी का जलवा भी करना होगा। एनसीसी नारंगी अब देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानिब से आप देख रहे हैं बेहतरीन मुकाबले आपके सामने पेश किए जाते हुए। कल सुबह में भी बड़े मुकाबले की शुरुआत आप देखने जाएंगे, मगर ये मुकाबला किसके झोली में जाएगा, कौन क्वालिफाई कर जाएगा और 9 तारीख को किसके कदम सुबह के वक्त में इधर आएंगे। पहली टीम क्वालिफाई होगी। एक गांव एक फॉर्मेट आप देख रहे हैं, मगर ये गांव शॉर्ट गेंदी आउटसाइड में मिडा पर खिलाड़ी है, ले लिया कैच, मिल गई अक्षय को सफलता। बड़ी मछली जाल में आती हुई कमान नीचे। एक गडी बाद झाला तो पुन्हा एकदा साकी ॲटच्या संघाचा फक्त रिप्लेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू सरळ जाऊन विसावला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। एक सुंदर झेल टिपला गेला तो मितेश यांच्या मार्फत। मितेश तिथे तैनात होते। क्रियांश 11 खारबाव या संघाकडून क्षेत्ररक्षण करत असताना सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आपण बघतोय। पण पहिलं ना तर सर आपल्याला पुढच्या फेरीत जर जायचं असेल तर आपल्याला 100% जास्त मोठं प्रदर्शन करावं लागेल। आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत 3.1 षटकांची समाप्ती झालेली आहे। 20 धावा अजूनही धावा फलकावरती आहेत। फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम क्रियांश 11 या संघाच्या गोलंदाजाकडून वारंवार होताना दिसतंय। आता मात्र पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्यांना ते आणि उलट दिशेने जाऊन एक उत्तम झेल गडी बाद होतोय पुन्हा एकदा साई ॲट्स घिवली संघाचा। बेहतरीन गेंदबाजी का जलवा होता हुआ अक्षय द्वारा बैक टू बैक 2 विकेट लेने में सफलता हासिल की। हैट्रिक बॉल है, देखना होगा हैट्रिक पूरी की जाएगी। पवन आए हैं नए बैटर मैदान पर, एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। बगैर क्या बल्लेबाज कर पाएंगे, करना होगा। स्कोर 20 है। मैंने कहा ना अक्षय को क्यों दिया गया है पावर प्ले का ओवर। एक लाजवाब कप्तान ने भरोसा दिखाया। पहले दूसरी ओवर में स्पेल में लाजवाब गेंदबाजी का जलवा बिगड़ा और अब चौथी ओवर में अपने इरादे पुश करते हुए नजर आ रहे हैं। सजी क्या कहना चाहेंगे। हैट्रिक बॉल है, नक्कीच हॅट्रिक बॉल आहे। चांगलं प्रदर्शन आपल्याला बघतोय अक्षय यांच्या मार्फत। पॉवर प्लेचे षटक पॉवरफुल ठरताना दिसते ते क्रियांश 11 खारबाव या संघाचे। हॅट्रिकचा बॉल आहे अक्षय यांचा। बघूया आता मात्र लेट करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू निघून जातोय तो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने। एक धाव काही रोखली जाऊ शकत नाही। सर आपण बघितल्यानंतर ऑन पेपर्स आपले रेकॉर्ड्स
कितीही चांगला असला परंतु त्या वेळेला प्रदर्शन करणं महत्त्वाचं असतं, कारण हा महत्त्वाचा सामना आहे. महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन जर केलं नाही तर आपण बॅकफूटला जाऊ शकतो, आणि जर बॅकफूटला गेलो तर या स्पर्धेमधून सुद्धा बाहेर जाऊ शकतो, आणि पुन्हा या स्पर्धेसाठी आपल्याला 1 वर्ष वाट पाहावी लागेल. सही कहा सर जी, इस मैदान पर आपको लड़ना है, वरना एक साल एनसीसी ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं तो 25 तक इंतजार करना पड़ेगा, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे. बेहतरीन गेंदबाजी अक्षय द्वारा अभी तक हुई है. 3 गेंदों में 2 सफलता हासिल की, 1 रन खर्च किया है. अगली गेंद इसका बेहतरीन गेंदी कट करना चाहते थे मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के 10 रन में डॉट बॉल. बेहतरीन गेंदबाजी का जलवा होता हुआ. देखिए लाजवाब क्रिकेट है. यहाँ पर कट, यहाँ पर दिमाग की बत्ती को जलाना है. गेंद पर जाकर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा, क्योंकि मैरिट पे जाकर जितनी बल्लेबाजी होगी उतने रन अपने खाते में जुड़ जाएंगे. क्या कहेंगे सर जी आप? नक्कीच नक्कीच जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु वारंवार त्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय साकी ऍड्स घेवली संघ. तन्मय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. आता मात्र चेंडूला पुल केलाय, निघून जाईल सरळ. 6 धावांसाठी दमदार मच निडेड षटकार. पाहिलं तर गुड लेंथवर चेंडू होता, बॅटच्या खाली आला होता. चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रयत्न सफल ठरला तो तन्मय याच्यासाठी, आणि एक मोठा फटका आला. जो मोठा फटक्याची गरज होती या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तो मोठा फटका या इथे आलेला आहे. अगली गेंद बेहतरीन गेंदी लेट कर दिया गली डिजाइन पर. गेंद जा रही है थर्ड मैन पर, खिलाड़ी को बीट करती हुई गेंद जा रही है, धन धन करके निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा बार. कमांड ईज है. वन 31 रन आप देख रहे हैं. युवा ग्रुप के तमाम हमारी कमेटी मेंबरान हैं. वहां पर देवा ग्रुप की जानी से 1000 रुपये बैक टू बैक 3 षटकांसाठी आलेले आहेत मित्रांनो. आइए बल्लेबाजी के लिए मौका आया है, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे, क्योंकि ये नारंगी का मैदान है. आपके खेल का जलवा बिखरे, इस इनाम से नवाजे जाएंगे, क्योंकि ये नारंगी की जनता है. नारंगी के तमाम हमारे कमेटी मेंबरान हैं, तमाम हमारे मेहमान हैं. खेल पसंद है तो इनाम आपके लिए जायज़ है, मगर खेल का जलवा भी करना होगा. ये नारंगी के मैदान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ है. इस मैदान पर रंग संख्या की बात की जाए तो 31 रन बने हैं. 12 गेंदों का खेल आना बाकी है. देखिए अक्षय की स्पेल को लाजवाब गेंदबाजी, 2 विकेट लिए अक्षय ने, मगर उसके बाद और 2 विकेट, ऐसे 4 विकेट लेकर 22 रन दिए हैं. बेहतरीन गेंदबाजी का जलवा भी करा अक्षय ने. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या अक्षय यांच्या मार्फत. 2 षटकांमध्ये त्यांनी 4 गडी बाद केले. ते आपल्या संघासाठी ज्या प्रदर्शनाची मी वारंवार उल्लेख केला जातोय तो क्रियाशील खारबाव या संघाकडून, त्या प्रदर्शनाची गरज होती आणि तेच प्रदर्शन आपल्याला बघायला मिळालं अक्षय यांच्या मार्फत. जे मच निडेड षटकार आणि चौकार आपल्याला हवे होते ते तन्मय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक 6 चेंडूवरती 17 धावाची खेळी करत असताना तर पण 1 मिनिटासाठी फक्त थांबेल, कारण एक कॅश प्राईज झाले लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी देवा ग्रुप अर्थात विनायक पाटील यांच्याकडनं. लागोपाठचे 3 षटकार 1491 लकी नंबर आहे त्यांचा, आणि 3 षटकारांसाठी 1491चं कॅश प्राईज आहे. देवा ग्रुप विनायक तुकाराम पाटील यांच्याकडनं हे कॅश प्राईज आहे. धन्यवाद धन्यवाद. कॅश प्राईज लगावलं जात आहे, परंतु कॅश प्राईज साठी मोठे फटके येणं गरजेचं आहे, आणि ते मोठे फटके जर आले ना तर ते आपल्या संघासाठीच महत्त्वाचं ठरणार आहे. ते आपल्या संघासाठीच पॉवरफुल ठरणार आहे. नितेश यांचा पुढचा चेंडू बघणार आहोत. आता मात्र लेट कट पद्धतीने खेळलेला चेंडू होता, चेंडू निघून जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव अर्जित केली जाईल. धावपसंख्या जाऊन पोहोचेल ती 32 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सही का सर जी, इस मैदान पर एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा भी करना होगा, मगर बेहतरीन बल्लेबाजी का जलवे हो रहे हैं. अब 32 बने, 11 गेंदों का खेल आना बाकी है. 11 गेंदों में विचार मंच कान बनता हुआ है. दोनों बल्लेबाजों में 20 से 25 रन जोड़े जाएंगे. एक फाइटिंग स्कोर इस शाम के समय, ये रात के समय में एक फन लाइट में एक बेहतरीन मुकाबला आपको देखने को मिलेगा. तमाम जनता को खुश करने वाला मुकाबला, अपने गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या उभारनी होगी. क्या कहना चाहेंगे सर जी आप? नक्कीच नक्कीच. येणारे 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूमध्ये
साकी ॲट्स घेवली प्रयत्न करेल की 20 ते 25 धावा आपल्या खात्यामध्ये कशा जमा केल्या जातील. जर त्या 20 ते 25 धावा आल्या ना तर एक आव्हान आपल्याला सेट करता येईल क्रियाशील खारवा संघाने. परंतु आता बघितलं तर बॅटची कडे घेऊन चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षाच्या हातामध्ये. पुन्हा एक गडी बाद होता येईल तो साकी ॲट्स घेवली संघाचा. डीजे कडून गार्डन लावत जाते. परंतु या इथे ना धावांवरती प्रेम करावं लागेल. जर धावांवरती प्रेम केलं तर आपल्या खात्यामध्ये धावा ह्या जास्तीत जास्त जोडल्या जातील. बघितलं तर साकी ॲट्स घेवली या संघाकडून गडी बाद होण्याचा क्रम हा काही थांबवला जात नाही. आतापर्यंत 5 गडी डगआउटमध्ये परतलेले असताना पवन आणि मनीष निजाई यांची जोडी आपण मैदानामध्ये आता बघतोय. नितेश यांच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला होता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि त्याच्या स्वरूपात गडी बाद झाला होता तो साकी ॲट्स या घेवली या संघाचा. सही कहा सर जी. टीम ने की बात की जाए तो पहले मुकाबले में 100 रन, दूसरे मुकाबले में 86 रन बनाए थे. ये जवाब मगर इस मैदान पर थोड़ा सा बिगड़ते हुए नजर आ रहे बल्लेबाज. अब लड़ना होगा. मनीष एक तरफ है तो एक तरफ पवन है. बेहतरीन गेंद थी, लेट कट कर दिया. गेंद थर्ड मान पर जारी. जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ. एक रन के साथ रंग संख्या में बढ़ोतरी होती हुई. रंग संख्या जा होती हुई 33. 33 रनों पर 5 विकेट के नुकसान पर आने वाली 9 गेंदों का खेल अभी भी आपके पास है. 9 गेंदों में 15 से 20 रन एक फाइटिंग स्पिरिट इस मैदान पर हमें देखने को मिल जाएगा. नक्कीच नक्कीच एक चांगली भागीदारी करणं गरजेचं असेल ते साकी ॲट्स घेवली या संघाला. दरम्यान पुढचा चेंडू सफल होऊन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता तो, परंतु बॅट आणि चेंडूचा काहीही कनेक्शन झालं नाही आणि अजून एक निर्धाव चेंडू हाताळला गेला तो नितेश यांच्या मार्फत. बघितलं तर येणारे अजून 8 चेंडू आहेत. 8 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्या प्रयत्नामध्ये वारंवार असफल ठरतोय तो एकेरी दुहेरी धावांवरती सुद्धा तितकाच भर दिला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा चेंडू आता मात्र पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु अवांतर धावेच्या स्वरूपात एक धाव येते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वरती. सही कहा सर जी. 8 गेंदों का एक्स्ट्रा रन आपको खलबली मचा सकते हैं. 8 गेंदों में अभी 15 से 12 रन एक फाइटिंग इसको इस मैदान पर ये रात के समय में आपने देखने को मिलेगा. मगर बल्लेबाजों को करना होगा. पवन स्ट्राइक पर है. अगली गेंद खेल तैयार. मनीष नॉक स्ट्राइक पर है. ऑफ स्टंप पर आए. गेंद को फ्लिक किया. गेंद स्क्वायर फाइन लेग पर जाती हुई स्क्वायर से खिलाड़ी आकर गेंद को फील कर पाएंगे. दूसरे रन की मांगे थोड़े से बफल हुए खिलाड़ी और उसका पूरा फायदा उठाया मनीष और पवन ने. और इस 2 रन के साथ रंग संख्या को आगे से रखता हुए रंग संख्या जापती हुई 36 रनों पर 5 विकेट के नुकसान पर 7 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. बेहतरीन मुकाबला चलता हुआ. क्वालिफाई नंबर है मगर किसके नाम पर यह क्वालिफाई नंबर 1 लिखा जाएगा. कौन सी टीम आगे जाएगी, कौन सी टीम यहाँ पर फायदे के दिन अपने कदमों को लेकर आएगी, ये आने वाला समय तय करेगा. मगर बेहतरीन मुकाबला हमें सबका तमाम दर्शकों को देखने मिल जाएगा. अगली गेंद पवन के लिए आती भी. फिर ऑस्ट्रेलिया कट करना चाहते दोनों हाथ अंपायर के खुलते हुए वाइट का इशारा आता हुआ. एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या में बढ़ोतरी होती हुई. रंग संख्या जा होती हुई 37 रनों पर. बेहतरीन बल्लेबाजी का जलवा मगर गेंदबाजी ऐसी होगी दोन्ही पंच इशारे करतात तर लक्ष ठेवा थोडंसं आयोजन कमिटीच्या वतीने. सर्व रसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आपण पाहतोय NCC चषक 2024. आपण पाहिलं तर पारितोषिक लगावलं जातंय 3 बाउंड्रीज साठी देवा ग्रुप यांच्याकडून कॅश प्राइज असेल 1000 रुपयांचा. वारंवार इथे कॅश प्राइज लगवले जाते परंतु त्यासाठी कोणत्याही प्रकारचं एफर्ट्स आपण फलंदाजाकडून दिसत नाहीयेत आणि त्याचाच परिणाम स्वरूप पाहिलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा अजूनही 38 आहेत. पाहिलं तर साकी ॲट्स घेवली हा संघ आहे. त्यांनी आज पहिली मॅच जो खेळला होता, पहिला सामना खेळला होता, त्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 6 षटकात एकूण 100 धावा केल्या होत्या. परंतु आता बघितलं ना तर 5 षटकामध्ये फक्त 38 धावा त्यांनी लगावल्या आहेत आणि 5 गडी सुद्धा त्यांचे बाद झालेले आहेत. प्रदर्शन वेळोवेळी करणं हे गरजेचं आहे आणि त्याचाच अभाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. क्षेत्ररक्षण करताना क्रियाश 11 खारवा या संघाकडून वारंवार चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय.
सही का सजी बेहतरीन गेंदबाजी खरबाव टीम के द्वारा होती हुई इनाम आए हैं बैक टू बैक 3 चौके के लिए 1,000 रुपया, बैक टू बैक 3 सिक्सर के लिए 1429। एक लाजवाब इनामों की राशि देखिए, उनका लकी नंबर है, मगर यहाँ पर बल्लेबाज कर पाएंगे, सूरज करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा। पवन स्ट्राइक पर अगली गेंद खतरिया अजीबो गरीब खेलने गए सुबह शॉट, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद विकेट कीपर की दस्तान में डॉट बॉल। लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ पहली गेंद पर अपने इरादे पक्ष करते हुए सूरज, मगर बल्लेबाज पवन को खेलना होगा, लड़ना होगा, एक टारगेट सेट करना होगा। क्या कहेंगे सर जी आप? नक्कीच नक्कीच एक सन्मानजनक स्कोर उभा करणं इथे गरजेचं असेल, कारण 6 षटकांचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये दोन्ही संघांना 100% प्रयत्न करणं गरजेचं असेल। सूरज यांचा पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता, धावचीची संधी प्राप्त होईल का? परंतु या इथे धावचीची संधी आहे, पंचांचा इशारा, बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल त्या स्कोरबोर्ड वरती। 39 धावा धावफलकात लगावल्या जातात। आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील खेळ सुरू आहे, सूरज यांची गोलंदाजी आपण पाहतोय, 5 गड्यांनंतर पवन आणि मनीष यांची जोडी आपण मैदानाच्या बघते बघतोय। बघितलं तर सन्मानजनक स्कोर उभा करण्याची गोष्ट केली गेली होती, परंतु सन्मानजनक स्कोर उभा करण्यासाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे। सही का सर जी, 4 बैक टू बैक 3 चौके के लिए इनाम है, 3 बैक टू बैक सिक्सर के लिए इनाम है। अगली गेंद आउटसाइड खेलने के बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, मनीष की खेली को भी विराम, छठा विकेट गिरता हुआ मधुर संगीत मैदान पर आता हुआ। न्यू बैटर मैदान पर आए हैं, 3 गेंदों का खेल आना बाकी, बेहतरीन गेंदबाजी का जलवा बिगाते हुए सूरज अपनी टीम के लिए कमिश स्ट्राइक पर शॉट गेंदी पुल कर दिया, पावरफुल है, ब्यूटीफुल है, के सीमा रेखा बाहर, षटकार। बेहतरीन सिक्सर आता हुआ, आखिरी 2 गेंदे आना बाकी। शॉट गेंद फिर से बैट का किनारा, एक तुम्हारी एक हमारी, कमांड डीजे। प्रयत्न करीत तो साकी ऍड्स गिवली संघ। नव्याने फलंदाज येतात तर लोचन मार्गस्थ असतील, सूरज यांचं षटक मार्गस्थ आहे, आतापर्यंत त्यांनी 2 गडी बाद केले आहेत। शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती एक ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला, पंच आमच्याकडे वळतायत आणि अवांतर धावेचा इशारा करतात। अवांतर धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 46 वरती। सही का आखिरी गेंद इस मैदान पर है, इस आखिरी गेंद पर क्या बड़ा शॉट हमें देखने को मिल जाएगा। सूरज गेंदबाजी कर रहे हैं, 46 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं। बेहतरीन शॉट आउटसाइड पर गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई गेंद, ऊंचाई ज्यादा लंबाई कम है, खिलाड़ी है, ले लिया कैच, बल्लेबाज की खेली को लगा दिया विराम और एक बल्लेबाज गॉन। 46 बने हैं, 47 का टारगेट इस मैदान पर चेस करना होगा, जवाब देना होगा खारबाव टीम को, और जवाब मिलेगा नहीं मिलेगा एक ब्रेक के बाद फिर आएंगे हमारे सभी की चेते लालडे समालोचक के पास, तो कारा मांगे सर जी के पास, कमांड डीजे।
पण या शेवटच्या इनिंगकडे जाऊया. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. उद्या आपण वसई तालुका एक गाव एक संघ पाहणार. उद्या बोलिंगचा संघ असेल. श्री सत्यनारायण कोपरी टीम खेळेल. साईच्या अर्नाळा, गावदेवी धानीव, 94 कामन, ऋतिका स्ट्रायकर वालीव, संतोष भुवनचा संघ आणि मोरेगावचा संघ उद्या खेळताना. म्हणजे मोरेगाव असेल, संतोष भुवन, वालीव, कामन, धानीव, अर्नाळा, कोपरी आणि बोलिन्स हे 8 संघ उद्याच्या दिवशी खेळणार आहेत. तर उद्याचा दिवस वसई तालुका एक गाव एक संघ असणार आहेत. मॅचच्या दिशेने जाऊया जिथून रेडी होत आहेत दोन्ही संघ. चला सलामी जोडी आपण मैदानाच्या दिशेने पाठवा. खारभाव टीम आपण लगेच मैदानाच्या दिशेने पाठवायची आहेत. मॅच होते सुरुवात. आव्हान आहे ते 47 धावांचं आव्हान आहे. 46 धावा पूर्ण केल्या त्या साकी ॲड्स गिवली बोईसरच्या संघानं. हे संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावरती बरेचसे असे मॅच पाहिलेत. लो स्क्रीम गेम, हाई वोल्टेज ड्रामा, छोटा टोटल लेकिन बड़ा बैटल हमने बहुत बार देखा है. बऱ्याच वेळेला आपण पाहिले 36 चेंडू आणि 27 धावांची इथून लक्ष समोर आहे. सलामी जोडी मैदानावरती उतरलेली असताना कॅश प्राईज आले देवा ग्रुप अर्थात विनायक तुकाराम पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 चौकार 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. प्रणयची इनिंग बघा. मागच्या 2 इनिंगमध्ये ज्याने 40 आणि 19 धावांची खेळी साकारले कासार वडवली टीमच्या अगेन्स्ट 40ची खेळी आहे. आणि मागचा मॅच जो शिवान स्पोर्ट्सशी झाला होता तिथून 19 धावांची खेळी आली होती. मॅचला मजा येईल. अजून एक कॅश प्राईज झालंय देवा ग्रुप विनायक तुकाराम पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज झाले. मॅचला सुरुवात होते. दिगंबर तामोरे जे आता पहिल्या षटक हाताळण्यासाठी रेडी झाले आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज सिद्धार्थ रेडी होतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आला. पहिल्या चेंडूवरती दिगंबर जर समोरील फलंदाजाला बाद करतात तर देवा ग्रुप विनायक तुकाराम पाटील 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चौका ठोका प्राईज मिळवा, विकेट घ्या प्राईज मिळवा. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. आजच्या या दिवसातील शेवटचा मॅच 27चा पाठलाग करायचा आहे. टीम रेडी होतोय. ऑल सेट ऑल गो, लेट्स प्ले. हलक्या हाताने खेळलाय. रात्रीचा समय आहे. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा इज गोस टू रिव्ह्यू होता अंपायर. तिसरे पंच इथे पाहण्याचा प्रयत्न करतील. आता एक कॅश प्राईज तर जहीरभाई लावले. पहिल्या चेंडूवरती आउट केला तर 500. आता जर धावबाद झाला तर कुणाला द्यायचं. हा जर रनआउट झाला डिसीजन पेंडिंग. दिल की धड़कनें तेज. चला स्क्रीनवरती आपण बघतोय विनायक पाटील यांच्याकडनं कॉल सुद्धा आलाय. आता पहिल्याच या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. पहिल्या चेंडू बघा स्क्रीनवरती बघताय. मागं थोडंसं रोलिंग मागे चेंडू आला. बॅट जस्ट लाईनच्या जवळ आणि तिथून बेल डिस्ट्रॉय आणि कॅमेरा वर्क सुद्धा आहे DBNच. आणि पहिल्या चेंडूवरती धावाच्या स्वरूपात इथून गडी गमावलेला आहे. आणि जसं देवा ग्रुपकडनं कॅश प्राईज होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट आला मग तो कसा पण येऊ दे 500 रुपये आहेत. तर त्या गोलंदाजासाठी ते 500 रुपये. दिगंबरसाठी हे 500 रुपयाचं प्राईज आहे. देवा ग्रुप अर्थात विनायक तुकाराम पाटील यांच्याकडनं ते 500 रुपयाचा कॅश प्राईज. असंही करतं कधी कधी. जैसा हम सोचते ना जहीर भाई वैसा होता नहीं, लेकिन जैसा होता है वो भी देखते आगे आगे क्या होता है. पण पहिल्या चेंडूवरती विकेट आला आहे त्याचा फायदा काय होईल. आणि बहुत से ऐसे मुकाबले देखे हमने. बऱ्याचशा मॅचेस पाहिले या मैदानावरती. रात्रीच्या वेळा खेळ म्हणजे मराठीमध्ये सिरियल चालली होती ना, रात्रीच खेळ चालले. आता रात्रीचा खेळ थोडासा वेगळा आहे. या मैदानावरचा दिवसाचा खेळ वेगळा आहे, रात्रीचा खेळ वेगळा आहे. आणि दिवस रात्र खेळामधला खेळ जो रंगतो त्यावेळेलाही मजा आहे.
एका पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. नवीन फलंदाज दाखल होतोय ऋषभ. मी आमचे जोडीनं पुन्हा एकदा जोडले जातात झहीर भाई. शुक्रिया दुकान सर जी, बेहतरीन मुकाबला चलता हुआ और वहाँ पर पहली गेंद पर एक बड़ा विकेट आया है. अब ऋषभ न्यू बैटर मैदान पर आए हैं. दिगंबर गेंदबाजी पर है. आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत है नारंगी ग्राम सभा नारंगी एनसीसी ट्रॉफी 2024 में. और डीपीएन लाइव पर तमाम दर्शक हमें देख रहे सुन रहे वो तमाम दर्शकों का हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. और तुकन सर जी आपने सही कहा, लो स्कोरिंग मैच इस मैदान ने बहुत बार आजमाए हैं. अगली गेंद आउटसाइड मिड विकेट पर, गेंद हवा में, मगर गेंद हवा के बाद वन बाउंस, गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए फरार ऋषभ नाबाता बैंडेज चौकार. ऋषभ काटे पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा ड्रॅग करून खेळला, गॅपमध्ये केलं, वायडिश लॉंगॉनला वन बाउन्स प्रयत्न जरूर केला, क्षेत्ररक्षकानं नाही रोखू शकलं. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर चौकार. सत्याईचा पाठलाग करायचा, सत्याईचं टार्गेट सेट केलेलं आहे. ओ ड्राईव्ह केलं तिथं मिड ऑफला फील्ड केला. ओ वेळ घेतला. आपण भरपूर वाट पाहिली, इतकी वाट पाहिली की समोरच्याला थोडासा वेळ दिला. इतका वेळ दिला तर गाडी पण थांबत नाही. मग ती लोकल असो ना तर शटल असो, नाही थांबत. तसा तुम्ही थोडासा वेळ दिला, तुम्ही चेंडूवरती झडप मारायची होती, तसं काही नाही घडलंय. तिथून एक धाव आले, धावा झाले धावफलकावरती 5-3 चेंडूचा खेळ झालाय. सही का दुकान सर जी, अभी भी मुकाबला ऑन है. 33 गेंदे इस मैदान पर हैं और अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए 42 रनों की दरकार है. मुकाबला ऑन है, बेहतरीन मुकाबला आपको देखने को मिल जाएगा. अगली गेंद शॉर्ट गेंद ऑफ स्टंप के ऊपर से वेल लिफ्ट कर दिया, गेंद को जाने दिया. विकेट कीपर के दस्ताने में राकेश बाबू के हाथों में डॉट बॉल, बिंदी गेंदे आती हुई दिगंबर द्वारा. 4 गेंदों का खेल हुआ है. दुकान सर जी क्या कहना चाहेंगे, मैच ऑन है. केलाय प्रणयची बॅट आज तळपले. प्रणयचा फॉर्म जबरदस्त आहे आणि प्रणयच्या बॅट मधून आलाय हा दणदणीत कणकणीत चौकार. करण्याचा प्रयत्न केला होता, पाठीमागे चेंडू गेलाय, तिथून लॉंग लेग रिजन मध्ये पाठीमागे चेंडू चौकार आला. आणि जिस तरह का फॉर्म आहे, ज्या पद्धतीनं फॉर्म आहे प्रणयचा, सुंदर फॉर्म. या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये जी आपण 40 धावांची खेळी पाहिली होती, मागच्या मॅचमध्ये 19 धावांची खेळी पाहिली आहे आणि तोच फॉर्म कायम आहे. म्हणजे असं म्हणावं लागेल हा मॅच आहे ना, म्हणजे एका बाजूला गिवली बोईसरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला खारबाव आहे. पण खारबाव वर्सेस बोईसर नाही आहे, बोईसर वर्सेस प्रणय पाटील आहे. प्रणयचा विकेट फार महत्त्वाचं आहे. इथून या मॅचमध्ये ती चर्चा मैदानावरती सुद्धा चालली आहे की प्रणयचा विकेट किती महत्त्वाचा आहे. हा चौकार आलाय, चौकाराने धापल जाऊन पोहोचलाय 9 वरती. सही कहा दुकान सर जी, 31 गेंदे हैं, 38 रनों की और भी दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखी है. बेहतरीन मुकाबला इस मैदान पर चलता हुआ, क्योंकि आने वाली ये गेंद और प्रणय के विकेट के लिए तमाम तलाश चर्चा हुई है मैदान के अंदर. क्या ये विकेट ले पाएंगे, गेंदबाज ये करने वाली बात होगी, मगर करना होगा, लड़ना होगा, क्योंकि क्वालिफाई का ये मुकाबला आप देख रहे, तमाम जनता हमारी देख रही है, डीपीएन लाइव पे तमाम दर्शक घर बैठे देख रहे हैं, उनका भी स्वागत है. अगली गेंद आउटसाइड खेलने के गेंद शरीर को लगकर विकेट के पास मंडाती, विकेट कीपर आकर गेंद को कलेक्ट करते. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला. टीम की रंग संख्या है 9 बिना एक विकेट के नुकसान पर, मगर आने वाली 30 गेंदे हैं मैदान पर, 38 की दरकार है. मुकाबला अभी भी लंबा है. कमांड दीजिए. आफ्टर 1 ओव्हर्स तुलना पाहतोय आपण. 4 वरती होता साके ॲड्स गिवलीचा संघ आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर क्रियानशील लेवाना कारभावचा संघ पोहोचलाय तो 9 वरती. हे कंपॅरिझन आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ही धावफलका होती. सुरुवात तितकी चांगली नव्हती खास करून गिवली टीमची, त्यानंतर धावा आल्यात. आता 30 चेंडू आणि 38 धावांची तिथून आवश्यकता मैदानावरती आहेत आणि महत्त्वाच्या षटक हाताळण्यासाठी तिथून गोलंदाज रेडी होतोय. सध्याच्या घडीला 2 असे खेळाडू एकमेकांसमोर आल्यात ज्यानं कित्येक मैदानं गाजवली आहेत. मग ते टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, मुंबईचं क्रिकेट असो, पालघरचं असो की ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट असो, ते गाजवलेला खेळाडू राकेश प्रभू अर्थात पोलार्ड आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रणय, ज्याचा फॉर्म सुंदर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी ऋषभ तो आता मैदानावरती दाखल झालाय.
पुन्हा मी तुमच्या दिशेने येतोय 30 चेंडू आणि धावा करायचे त्या 38. मॅच सोपा नाहीये, सहज नाहीये. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचाकडनं झालाय 30-38. सही का दुकान मगर सजी 30 गेंदे और 30 रनों की दरकार है, वह 8 का फासला दूर किया जाएगा या नजदीक किया जाएगा बल्लेबाजों के द्वारा या गेंदबाजों के द्वारा। ये करने वाली बात होगी मगर करना होगा, लड़ना होगा। एक तरफ ऋषभ है तो एक तरफ पने आप देख रहे हैं बेहतरीन बल्लेबाजी का जलवा बिगड़ा सुबह से, लाजवाब बल्लेबाजी के जलवे अपनी टीम के लिए किए हैं और करना होगा। टीम का हुक्म का एक का है, बल्लेबाजी का जलवा बिगड़ना होगा। अगली गेंद राकेश बाबू की इस मैदान पर आउटसाइड खेले गए, स्विंग एंड मिस गेंद सीधे विकेट कीपर की दस्ता में डॉट बॉल। हर गेंद पर समीकरण चेंज होगा। तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? समीकरण चेंज होणार पण अनुभव सुद्धा इथे महत्वाचा मॅटर करणार आहे. जो राकेश प्रभूकडे अनुभव आहे तोही महत्वाचा असणार आहे. तर थोडासा आपण बघतोय जोश आहे ऋषभकडे. ऋषभला संधी मिळाली आहे जिथून थोडंसं अप ऑर्डर तो टॉप ऑर्डरला संधी मिळालेली आहे. थोडंसं कानमंत्र तिथून प्रणयची आणि ऋषभमध्ये काहीशी बातचीत झाली. राकेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शॉर्ट ऑन पूल केल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक्सपिरियन्स महत्वाचा असणार आहे कारण अनुभव फार महत्वाचा है. जैसे आपने हौसले का जिक्र किया था, आता हौसला तो प्रत्येक वेला लगणार. हौसला आपसे वो करवाता है जो शायद आप कर सकते. जुनून चाहिए ऐसे मैच के लिए, क्योंकि जुनून आपसे वो करवाएगा जो शायद आप नहीं कर सकते. लेकिन उसके साथ में क्या चाहिए? अनुभव. अनुभव आपको दिखाएगा, समझाएगा कि इस वक्त आपको क्या करना है. इसके लिए हौसला भी चाहिए, जुनून भी चाहिए और ऐसे वक्त में कैसे खेलना है याचा अनुभव पण पाहिजे. तो आहे राकेशकडे आणि जोश आहे प्रणयकडे. सही कहा सर जी. अगली गेंद शॉर्ट गेंद थी, ऑस्टम पर गेंद को खेला फाइन लेग के सर के ऊपर से गेंद जाएगी डीप फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए फर्रार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा बार. कमाल प्रणय यही कर रहे, 1-2 का 4 कर रहे. पूर्णपणे रेडी होते याच्या फटक्या खेळण्यासाठी. आखूड टप्प्याची गोलंदाजी आणि प्रणयनं या चेंडूला लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर खेळले चौकार. एका बाजूला एक्सपिरियन्स आहे, दुसऱ्या बाजूला यूथ आहे, जो जोश आहे. हलक्या हाताने शेवटच्या क्षणी आपली बॅट थोडीशी मॅन केली, पहिलं दिशा दिली की एक चौकार आलाय. एक चौकार त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. म्हणून मी त्या एक्सपिरियन्सचा उल्लेख केला, अनुभवाचा का उल्लेख केला. तो अनुभव महत्त्वाचा आहे, मॅटर करतोय या मॅचमध्ये. आणि अशाच सिच्युएशनमध्ये ज्यावेळेला तुम्हाला फ्लडलाईटमध्ये खेळायची इथे ना किती सवय आहे ते तितकंच महत्त्वाचं आहे. 26 गेंदे 32 की दरकार है. राकेश बाबू राइट आर्म राउंड विकेट से ऋषभ के लिए गेंदबाजी करने के तैयार. आउटसाइड पर गेंद लॉन्ग ऑन पर है, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच खेलते हैं, ले लिया कैच, ऋषभ की खेली को लगा दिया वीर आप. बल्लेबाज कौन? कमांडीज है. चाहिए मुझे तो एनसीसी ट्रॉफी 2024 चाहिए. तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल आपने सही कहा. हर एक जन कहता है हमें तो यही चाहिए. क्या आज भी शायराना अंदाज है आज झहीर भाई का. पुन्हा एकदा बघूया कशा पद्धतीने बाद झाले. ऋषभ शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या मधोमध नाही चेंडू लागलाय. चेंडू समोरच्या दिशेने गेला. लॉन्ग ऑन रीजनमध्ये क्षेत्ररक्षक होते. और शायरी कभी कभी करनी चाहिए. मैं भी नहीं पहले करता था, अभी थोड़ी करती. मेरे दोस्त ने कहा है, दोस्त तुम भी लिखा करो शायरी, तुम्हारा भी बड़ा नाम होगा. दोस्त तुम भी लिखा करो शायरी, तुम्हारा भी बड़ा नाम होगा. और जब तुम पे गिरेंगे अंडे और टमाटर, शाम की सब्जी का इंतजाम हो जाएगा. क्या बात है तुकान सर जी. इसीलिए शायराना अंदाज आपण झहीर भाईचा इथे पाहतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. 1.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मागचा मॅच प्रणय बाद झाल्यानंतर ज्यानं मागचा मॅच चांगला हँडल केला, परागनं चांगला कुशलतेनं हँडल केला होता, तो आता आला खेळपट्टीवरती. पण राकेशनं आपला अनुभव दाखवलाय.
आपला एक्सपिरियन्स दाखवलाय. इथून इतकं वर्ष खेळत असताना अशा दबावाच्या परिस्थितीमध्ये स्वतःला कसं ठेवायचं, कसं पुन्हा एकदा एनर्जी आणायची, ते राकेश प्रभू यांनी केले. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा तिथून होतो. एक रन तिथून ऍड होईल धावफलकावरती. हा मॅच आहे ना, म्हणजे जसा मॅच चाललाय झेरबाई, आपण सुरुवात जी झाली होती ज्या पद्धतीनं त्या टीमची, तशी सुरुवात इथे आज स्लो मुव्हिंग आहे, हळूहळू पुढे चाललाय. वेग येईल या मॅचला, त्यावेळेला मजा येईल. सही कहा सजी. पराग न्यू बैटर मैदान पर आए हैं. बेहतरीन मुकाबला. अब 25 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी. 31 रनों की दरकार है. लड़ना होगा इस मैदान पर. जो राकेश प्रभु ने बेहतरीन गेंदबाजी का जलवा बिक रहा है, मगर दोस्तों लड़ना होगा क्योंकि ये फन लाइट के मुकाबले हैं. अब इस मैदान पर खोज तो चालू है. क्रिकेट का मैदान जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसकी खोज चल रही है, मगर 9 तारीख को इसका पता जरूर चलेगा. और नारंगी भी इंतजार कर रही है ना, एनसीसी ट्रॉफी 2024 किसके पास में जाएगी. लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड का इशारा. बैक टू बैक 2 लगातार वाइड आए हैं. पेशर में कोई बिगड़ता है तो कोई नहीं करता है. तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे आप. दबाव तर आहे ना, कारण तुम्ही क्वालिफाईंगचा मॅच खेळता ना. एनसीसी चषक 2024चा क्वालिफाईड मॅच आहे. तुम्ही टॉप 3 मध्ये जाणार आहेत. इथून जिंकणारा एक संघ टॉप 3 मध्ये जाणार आहेत. यांचा अर्थ तू टॉप 2 मध्ये पण जाऊ शकतो. टॉप 3 मध्ये तुर्तास चाललाय, पण टॉप 2 मध्ये सुद्धा जाऊ शकतो, असा मॅच आहे. तर दबाव येणं स्वाभाविक आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, लांब वरनं खेळला, क्षेत्ररक्षण तिथून झाले. गली रिजन मध्ये थोडासा वेळ घेतला गेला होता. अभी फिसलन है बिल्कुल. ड्यू फॅक्टर वहां आता है जब थोड़ी सी फिसलन महसूस होती है. फिसलन आहे तिथून. 2 षटकांचा खेळ संपलाय. पाटला काय सत्तेचाळीस धावांचा. 2 षटकांसमोर धावा येते धावफलकावरती. 18 या षटकामध्ये आल्यात. 9 धावा, 24 चेंडू आणि 29 धावा. म्हटलं ना स्लो मुव्हिंग आहे हा सामना. हळूहळू चाललाय. प्रत्येक जण बरोबर हळूहळू चाललाय. मॅच थोडी पुढे सरकली का मजा येणार आहे. 24-29चा मॅच. डीजे मयूर रेडी आहेत. आज दिवसभरामध्ये त्यांनी सुद्धा चांगलं काम केले. आणि एक गाणं ऐकूया आणि येऊया. तर तुलना केली तर घेवलीचा संघ होता 15 वरती, 2 गडी बाद 15 आणि क्रियांश 11 कारबाबाय 18, 2 गडी बाद 18. बघा मी म्हटलं ना सामना बरोबर आहे, बरोबर समान पातळीवरती आहे. तराजू बरोबर लेवलला आहे. आता तराजूचा पारडा खाली वरती जायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना तशी कामगिरी करावी लागणार आहे. प्रणय आहे 9 वरती खेळतोय, तर पराग 1 वरती खेळतोय. आणि हे 3रं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक 2रं षटक हाताळताना दिगंबर तामोरे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. सही का तुकान सर जी. यहाँ पर विकेट चपकाने होंगे, ब्रेक टू दिलाना होगा, लड़ना होगा. 24 गेंदे 29 रनों की दरकार है. दिगंबर आए हैं गेंदबाजी करने के लिए. वहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर पराग नॉन स्ट्राइक पर बल्लेबाजी को देखते हुए नजर आएंगे. एक बेहतरीन बड़ा मुकाबला है. थोड़ी सी चर्चा मैदान पर हो रही है, फील्डिंग सेट की जा रही है, मगर वक्त किसके लिए अच्छा और किसके लिए बुरा वर्क लेकर आएगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा. कहते हैं ना सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, मगर ज़्यादा होगी तो खर्चा भी ज़्यादा होगा. सर जी क्या कहना चाहेंगे आप. बिल्कुल, सुबह की भी चाय लीजिए, शाम की लीजिए, बीच वाली भी लीजिए, लेकिन ज़्यादा चाय अच्छी नहीं है. आमचे विजय पाटील है, त्यांना भरपूर चहाची सवय है. चाय और राय सही समय, आपने सही कहा. मैं चर्चा जरूर करा. अभी सोच का दायरा किसका बड़ा है किसका कम हुआ है, कोणाचा विचारांचा थोडासा गाढा अभ्यास आहे. बघा जास्त वेळ जातोय. क्षेत्ररक्षण करणारा टीम पंचते आहे तर तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्राची रचना आपण बघितली तर ऑफसाईडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, फ्लाइंग चिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक, मिड ऑफ पाठीमागे शॉर्ट फाईन लेग आहे, डीप कव्हरला लॉंग ऑफ, लॉंग आउट, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चला जास्त वेळ जाऊन देऊ नका. गोलंदाज रेडी होतोय. 24-29. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट केलाय. चेंडू चला बॉर्ड लाईन जवळ, डीप कॉर्नरवर क्षेत्ररक्षक वेगाने आला, चेंडू वरती पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. चांगली रन बिटवीन द. मी म्हटलं होतं मागच्या मॅच मध्ये प्रणय बाद झाल्यानंतर परागने
धुरा वाहिली होती, चांगली बॅटिंग त्याने केली होती, सेन्सेबल इनिंग त्याने खेळली होती आणि पुन्हा एकदा मागच्या इनिंग जी खेळले परागनं त्याचा फायदा त्याला झाला. पराग हे चेंडू 2 धावा पूर्ण करतो, धावफलकावरती धावा 20 सही का तुरंत सजी 27 रनों की दरकार है, 23 गेंदों का खेल मैदान बनाना बाकी। पराग की अगली गेंद दिगंबर द्वारा सफल रिसीव कर दिया, गेंद जारी है इसको वाले का, डीप पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील करके थ्रू आता है 1 ही रन निकालने का मौका दोनों बल्लेबाजों के पास। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचता हुआ 21, 21 रनों पर 22 गेंदे हैं और मैदान पर अभी भी 26 रनों की दरकार है। क्या कहेंगे सर जी आप? 22, 26 आणि त्याच्यामध्ये 25 असतं, म्हणजे 25वे वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षातील हा दुसऱ्या म्हणजे पहिला ग्रामीणचा भाग संपलाय. आता हा गाव वाईज जे संघ आहेत तिथून NC चषक कोण पटकावणार त्यासाठी चाललेली ही लढाई आहे. बॅट स्विंग जोरात होती, बॅट स्विंग जोरात होती, स्विंग अँड मिस तिथून प्रणय पाटीलला थोडस बीट केलंय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू दिगंबर याने हाताळला होता, थोडासा हात येणारा चेंडू होता, मिस केलाय तिथून स्विंग अँड मिस. एक निर्धाव चेंडू, आता 21 चेंडू आणि धावा करायच्या त्या 26. सही का दुकान मांगे सजी 21-26 का मामला है। दिगंबर की अगली गेंद बनने के लिए आती हुई ऑफ स्टंप पर गेंद थी, आउटसाइड को गेंद को खेल दिया, गेंद मिड विकेट क्षेत्र में जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा बेहतरीन थ्रू आता हुआ विकेट कीपर के दस्तानों में 21 रन से संतोष होंगे दोनों खिलाड़ी। अब समीकरण चेंज होता हुआ 20 गेंदे 25 रनों की दरकार है। सजी क्या कहना चाहेंगे आप? 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 25 धावांची आवश्यकता आहे. आपण डगआउटच्या दिशेने बघितलं, थोडेसे थोडंसं चिंताग्रस्त आहेत दोन्ही डगआउट मधनं, टेन्शन आहे तिथे, कारण अजून हा मॅच थोडासा फसलाय, थोडा क्लिअर होत नाहीये. 20 चेंडू 25 धावा. एक्स्ट्रा एफर्ट लावला, डाऊन द ग्राउंड विकेट ज्या पद्धतीने गेलाय, डाऊन द विकेट आहे तो, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. ही कहाणी अशी आहे की ज्यावेळेला दो पाऊस पडतो, आपण मोटरसायकल किंवा 4 व्हीलर, खास करून 4 व्हीलर ज्यावेळेला तर समोरचं दिसत नाही आपल्याला, मग वायफर चालायला लागतो काचेवरचा, तोही वेगानं चालवावं लागतं, तर समोरचं दिसतं. तसा मॅच आहे, एकदा वायफर चालवावा लागणार आहे. अजून एक वाईट चेंडूचा इशारा तिथून झाला. एक्स्ट्रा रन ऍड होईल. 24 वरती पोहोचले. 20 चेंडू आणि 23 धावा. सही कहा दुकान सर जी, 20 गेंदे और 23 रनों की दरकार है। मैच थोड़ा सा नजदीक होता हुआ मगर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। गेंदबाजी वहां पर थोड़ी सी दिशाहीन गेंद होती हुई नजर आ रही है दिगंबर द्वारा। ऑस्टम पर गेंद को खेल दिया, डीप फाइन पर खिलाड़ी आ रहे मगर आउटफील्ड फास्ट है, ये नारंगी का मैदान है, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए फर्रार कमान दीजिए। के अंदर खिलाडी है म्हणून म्हटलं ना, एकदा वायपर चालवावं लागेल, मग स्पष्ट दिसेल. आता चौकारवाला वायपर होता की काय होता? चौकार होता. 19 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. तिथून मैदानावरती पराग जो 8 वरती खेळतो, एक चौकार त्यानं चांगला खेळलाय. प्रणय जो सुरुवातीपासूनच आपण आज दिवसभरामध्ये खेळ पाहिला प्रणयचा, तो बहरलेला आहे. आता दिगंबरला म्हणजे पहिल्यांदाच असं घडले, जो संघ खेळतोय खास करून गिवलीचा संघ, कारण पहिल्या सामन्यामध्ये ज्यांनी मोठी धावसंख्या उभारली तिथून पाठलाग नाही झालाय आणि पहिल्यांदा असं दिसतंय त्याच्या गोलंदाजावरती थोडासा दबाव इथे जाणवतोय. पायावरचा चेंडू होता. हो, चांगले क्षेत्ररक्षण झाले. हा चेंडू अडवलाय तुम्ही फक्त चेंडू नाही तुम्ही अडवलाय, तर तुमच्या गोलंदाजा खाली जाणारा मोरालाही थांबवलाय. काय घडलं होतं बघा मागच्या चेंडूवरती, हा शेवटचा चेंडू होता दिगंबर यांचा. रिप्ले बघतोय, पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला होता चेंडूला, एक टप्प्याने 1 बाउन्सने केला होता. वाटलं होतं चेंडू चालतंय पण त्याच वेळेला चांगले क्षेत्ररक्षण झाले. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा या क्वालिफाईड मॅच मध्ये रंगलेला
आपला कंपॅरिझनही पाहिला पण 3 षटकामध्ये गिवलीचा बोईसरचा संघ सकेट्सचा संघ होता 20 वरती, तर 3 षटकानंतर खारबावचा संघ क्रियांश 11 खारबावचा संघ आहे 29-29 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता बघा तराजू बरोबर आता समान वरती आले. 18 चेंडू आणि करायच्या त्या 18 धावा, 18 डिलिव्हरी रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड. 18-18चा मॅच आहे, महत्त्वाचा क्षण आहे आणि आता राकेश प्रभू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रेडी झालेत. सही कहा तो सर जी, राकेश बाबू आए हैं गेंदबाजी करने के लिए. 18 गेंदें और 18 रनों की दरकार है. दोनों टीमों के बाद अनुभव इतना है, बेहतरीन गेंदबाज बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं. बल्लेबाजों का नजारा पेश होता हुआ. अब यहाँ पर लड़ना है राइट आर्म राउंड विकेट से तैयार होते हुए राकेश प्रभु. स्ट्राइक पर पराग आप देख रहे बेहतरीन बल्लेबाजी का जलवा भी करते हुए 5 गेंदें 9 रनों पर खेलते हुए नजर आ रहे हैं. रिवर्स के अंदाज में खेल रहा था, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल. पहिला निर्धाव चेंडू तिथून हाताळलाय राकेश प्रभूनं. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परागनं केला होता. त्यांना माहिती आता 18-18चा मॅच आहे, कोणीतरी थोडंसं आपण वेगळा पवित्रा घेणं आवश्यक आहे, काहीतरी वेगळं करणं आवश्यक आहे. त्याकरता परागनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाज रेडी. हलक्या हातानं खेळाय चेंडू मिड ऑफला फेड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एक धावनीशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 30 वरती जाऊन पोहोचलाय. 16 चेंडू आणि धावा करायचे त्या 17. आता मैदानावरती बघा प्रेक्षक आहेत पण जाणवत नाही का, शांतता आहे, थोडासा सायलेंट आहे हा प्रेक्षक. सही कहा तो सर जी, यहाँ पर 16 गेंदें 17 रनों की दरकार है. दोनों टीमों के लिए 50-50 वाला मुकाबला, एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. अगली गेंद राकेश प्रभु की इस मैदान पर. बेहतरीन गेंद, देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा, मगर गेंद ऑस्टम के बाहर वाइड का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन आपको इस मैदान से दूर करती हुई नजर आएगी. खलबली मच जाएगी मैदान के अंदर. सर जी क्या कहना चाहेंगे आप? एक्स्ट्रा रन नक्कीच थोडीशी खलबली मचवणार, कारण धावफलकावरती आपले जे धावा आहेत किंवा आपल्याजवळ जो थोडासा बँक बॅलन्स आहे तो लिमिटेड आहे. ज्यावेळेला लिमिट असते ना, म्हणजे जीपेची फोनपेची लिमिट असते, म्हणजे एखाद्याने QR कार्ड पाठवला कदाचित तो डाउनलोड केला तर 2000ची लिमिट आहे, त्याच्यावरती नाही पेमेंट होत. तसा हा खेळ आहे, लिमिटेड आहे, त्याकरता जपून खर्च देखील तुम्हाला करायचा आहे. बॅट थोडीशी मॅन केली, उसरी घेणारा चेंडू होता. राकेश प्रभू प्रयत्न करतोय, असं नाही की प्रयत्न होत नाही, प्रयत्न त्यांच्या दिशेनं चाललाय आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव चालले, एक विकेट टीममध्ये गिवली टीम येईल आणि एक चांगला फटका पुन्हा एकदा मॅचच्या जवळ जाईल टीम खारबावचा संघ. सही कहा तो सर जी, इस मैदान पर अभी भी मुकाबला ऑन है. 15 गेंदें 15 की दरकार. शॉर्ट गेंद थी, ऑस्टम पर जाकर गेंद को फाइनली खेलना चाहते थे. गेंद शरीर को लेकर विकेट के पास मंदाती हुई डॉट बॉल आएगी. पेशर में कोई बिगड़ता है तो कोई निकल जाता है. इस मैदान पर लड़ना होगा. 14 गेंदें 15 रनों की दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखी है. ये क्वालिफाई का नंबर देखने को मिलता हुआ. कौन जाएगा टॉप 3 में, थोड़ी देर इंतजार होगा हमारी तमाम जनता को, नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी को और तमाम डीबीएन लाइव पे तमाम दर्शक जुड़े हैं, वो तमाम दर्शकों को हार्दिक हार्दिक अभिनंदन. क्या कहेंगे सुकाम मांगरे सर जी? तेच आहे, म्हणजे तुम्ही जसा विचार करता, कारण सकाळच्या सत्रामध्ये खेळ वेगळा होता, दुपारच्या मध्ये भरपूर धावा झाल्यात. पण आता बघा इथून अपील झालं होतं, लाऊड अपील तिथून केलं गेलं होतं. दोन्ही पंच आहेत, तटस्थ चेंडू पाठीमागे निघून गेला. एक धाव आहे ना, आपण बघतोय जसं पुढे जातो तसं एक डॉट बॉल ना हा चेंडू हाताला गेला होता. कुटप्याचा चेंडू पाठीमागे निघून गेलाय आणि अपील जरूर झाला होता तिथून, पण पंच आहेत तिथून तटस्थ. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. टेन्शनवाला खेळ मैदानावरती चाललाय. प्रयत्न दोन्ही बाजूने चाललेत. परागही प्रयत्न करतोय या मॅचला जवळ जाण्याचा आणि राकेश प्रभूही प्रयत्न करतात या मॅचला पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवण्याचा. सही कहा तुम मगर सर जी, एक गेंद इवेंट जैसी हो जाएगी. प्रशांत सर जी कहते हैं ना, जब इस मैदान पर एक गेंद बिंदी आएगी टेंशन तो बढ़ेगा, टेंशन में कोई बिगड़ जाएगा तो कोई निकल जाएगा, मगर एक गेंद इस मैदान पर इवेंट जैसी नजर आती हुई नजर आएगी. 13 गेंदें 15 की दरकार है. राकेश प्रभु की अगली गेंद आउटसाइड, मगर क्लीन बॉल, फीक नीचे डाउन होता हुआ. बड़ी मछली जाल में आई है. मैच में ट्विस्ट कहानी आया है. कमांड दीजिए.
अष्टम लेकर अब ब्लिल्स ट्रैवल होती हुई, क्या बेहतरीन गेंद थी वहां पर राकेश प्रभु द्वारा और प्राग के गेंद को लगता हुआ विराम। अब गेंद है मैदान पर, 12 रन आने बाकी है, 15। काम मत जाइए दोस्तों, देखते रहिए एनसीसी ट्रॉफी 2024 का तरार क्रिकेट का महासंग्राम। आखिरी मुकाबला है, जी जान लगा रहे बल्लेबाज और गेंदबाज। तुकाराम मांगेला सर जी, मागच्या षटकामध्ये बघितलं शेवटच्या चेंडूवरती हिट विकेटचा आलाय, हिट विकेट झाल्यात म्हणजे स्वयंची ज्याला म्हणूया, आणि 3 धावा आल्यात। 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे। मागच्या षटकामध्ये 3 धावा, म्हणून म्हटलं ना एक विकेट गिवली बोईसरचा संघ, साके ॲड्स गिवली बोईसरचा संघ थोडासा मॅचमध्ये परतण्याचा प्रयत्न करेल, तर दुसऱ्या बाजूला आता नवीन फलंदाज मैदानावर दाखला। आता कहाणी बघा, 4 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा साके ॲड गिवली बोईसरचा संघ 31 वरती होता, 4 गडी बाद 31, आणि क्रियांश 11 खारबावचा संघ आहे 3 गडी बाद 32। आता ती कहाणी तशीच चालले, अप्स अँड डाऊन आहे तिथून कहाणी। 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे, प्रणय तिथे आहेत। दुसऱ्या बाजूला बाहुबली पोहोचलाय, गडी कसे बाद झाले होते हेही आपण बघतोय। 2-3 षटकानंतर जिथून 2 गडी गमावले ते दोन्ही टीमनं, आणि तोच खेळ सध्याच्या घडीला मैदानावरती चाललाय। 4 षटकांचा खेळ संपत असताना तिथून 3 विकेट, इथून 4 विकेट, हाही आपण खेळ पाहिलाय। आणि चौथं षटक पूर्ण झाल्यानंतर 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय। 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे। आताही थोडीशी बघतो शांतता आहे, पण प्रेक्षक टक लावून बसले आहेत की कोण या मॅचला जिंकणार। अजून याचं उत्तर थोडंसं सस्पेन्स बाकी है। सही कहा तुकाराम मांगेला सर जी, 12 गेंदे 15 की दरकार है। पवन गेंदबाजी बड़ा है, बड़ा मुकाबला, बिग फाइट। सूरज नॉन्ग स्ट्राइक पर देखने को मिलेंगे, वरना स्ट्राइक पर एक बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग ब्रो आप देख रहे हैं। एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार, क्रिकेट का महासंग्राम, महोत्सव चलता हुआ फ्रंट लाइन में ये मुकाबला है। कौन जाएगा, सभी की दिल की धड़कनें तेज हैं, मगर इस मैदान पर शांतता है, थोड़ा इंतजार होगा। तमाम खिलाड़ी, तमाम जनता को, तमाम हमारी कमेटी मेंबरान को, हमारे मेहमानों को, कौन सी टीम क्वालिफाई कर जाएगी, कौन अपनी कदमों को यहाँ पर 9 तारीख को लेकर आएगा, कौन खेलेगा इस मैदान पर वो ग्रैंड फाइनल वाला दिन। और लाजवाब मुकाबले होने की अगली गेंद, शॉट गेंद पूल है, पावरफुल एंड वंडरफुल के सीमा रेखा बाहर है, षटकार। कम ऑन डीजे, पहिल्या चेंडूवरती प्रणय पाटील वंडर बॉय ऑफ खारबावचा वंडर बॉय पूलचा फटका केला। अशा क्षणाला ज्यावेळेला मॅच दोलायमान परिस्थितीमध्ये होता, कभी इधर कभी उधरवाला मामला होता, आणि त्यावेळेला कारण ज्यावेळेला बाहुबली आणि ते आले ना त्यावेळेला चर्चा झाली की आता 2 आक्रमक फलंदाज मैदानावरती। मागच्या वेळेला पराग आणि प्रणयची जोडी होती त्यावेळेला अप्रोच वेगळा होता, आता अप्रोच बदललाय। म्हणून आपण जैसा कहा था ना, सोच का दायरा, आप एक बार आपकी सोच बड़ी कर दी ना तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते। सोच का दायरा थोड़ा सा बड़ा है। पहिल्या चेंडूवरती अटॅक तिथून केलाय प्रणय खेळतो 17 वरती, ज्यानं 9 चेंडूचा सामना केलाय। आता 9 धावांची आवश्यकता आहे, 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। पण पवनला क्लास 1 गोलंदाजी करावी लागणार आहे। पवनला चांगला खेळ इथून दाखवावी लागणार आहे। जेर भाई, सही कहा था तुकाराम मांगेला सर जी, इस मैदान पर पवन को इस मैदान पर बैकअप करना होगा, क्योंकि 11 गेंदे 9 रनों की दरकार है। प्रणय उस मैदान पर फायर होते हुए नजर आए। एक लाजवाब खारबाव का वंडर बॉय और टाइगर जिंदा है दोस्तों। रिवर्स के अंदाज में खेले गए अपील हुई, मगर गेंद जा रही है थर्ड मैन के क्षेत्र में। जब तक गेंद को फील किया जाएगा, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ समीकरण चेंज होता हुआ 10 गेंदे हैं, 8 रनों की दरकार है। दिल की धड़कनें तेज हैं। इस मैदान पर कौन इस मुकाबले को जीतेगा, कौन आएगा फाइट की इस मैदान पर, तुकाराम सर जी क्या कहना चाहेंगे आप? 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे। सूरज पाटील अर्थात बाहुबली तिथून आलाय। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर बघा खांदे झुकायला नको, इथून तुमचा मोराल, तुमचा आत्मविश्वास, तुमची देहबोली, जी बॉडी लँग्वेज, ती सर्व काही दाखवून देते। स्ट्रायकर याला सूरज पाटील आहे। सूरज पाटीलचा फटका, काय फटका केला सूरज पाटील, बाहुबली जिओ रे, बाहुबलीच्या बॅटमधनं सिक्सर, षटकार। बल्ले करण्याचा तयार आहे। मग म्हटलं ना, सूरज आला त्यावेळेला अप्रोच बदलला। परागच्या वेळेला अप्रोच वेगळा होता, परागच्या वेळेला खेळ वेगळा होता, पण सूरज आला, प्रणयचाही खेळ बदलला आणि सूरजनं बरोबर मौके पे चौका नहीं, मौके पे छक्का मारा है इतना सूरज ना। सही कहा तुकाराम सर जी, क्या बेहतरीन बल्लेबाजी
वरना महंगे साबित हो रहे हैं। 13 रन दिए गए हैं, नई गेंद और अंदर जाएगी मैदान के अंदर। अभी भी मुकाबला ऑन है, टीवी ऑन रखी है क्योंकि अभी भी मुकाबला बन सकता है। गेंदें बिंदी करनी होगी मगर सूरज जैसे बल्लेबाजों को डगआउट का रास्ता दिखाना होगा, बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश करना होगा। क्या अत्ते साथ ही इरादे से आए थे, डगआउट से सेट होकर आया था ये बल्लेबाज और गेंद को भेज दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। बेहतरीन गेंद देखिए, दिमाग की बत्ती को जलाया, गेंद को खेल दिया गेंदबाज के सर के ऊपर से। लॉन्ग ऑन पत्थर से बफल हुए खिलाड़ी। मैच बराबर होता हुआ 46 रन बने, 1 रनों की दरकार है। पने स्ट्राइक पर है, पनो एका धावेची आवश्यकता आहे, एका धावेची आवश्यकता। 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला। या षटकामध्ये 2 सिक्सर पाहिलेत आपण। थोडासा फॅन्सी स्ट्रोकन फिनिश करण्याचा प्रयत्न प्रणयने केला होता। आज दिवसभराचा आपण खेळ पाहिला, म्हणजे जिथून गिवलीचा संघ खेळला व युवा अमराळीचा संघ होता, कुडूसचा संघ या मैदानामध्ये दाखल झाला होता, नवघर भाईदरचा संघ हा देखील खेळलाय। कासा रवडेचा संघाला या मैदानावरती आपण खेळताना तिथून पाहिलंय। हे 2 षटकांची संख्या संपले, 5 षटकांचा खेळ संपलाय। आता 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे। मागच्या 2 षटकारानं जे आव्हान होतं ते सोपं केलंय टीमचं। सही का दुकान सदी 6 गेंदे 1 रनों की दरकार है। मैडन ओवर कौन डालने आएगा, ये मैच को फिर से कलाटनी मिलेगी नहीं मिलेगी, एक लाजवाब मुकाबला है। मगर दोस्तों वाकई बहुत बहुत आभार तमाम हमारे ये समालोचक जिन्होंने इस मैदान पर टूर्नामेंट के लिए शुभेच्छा भेजी है। आइए 6 गेंदे 1 रनों की दरकार, सूरज गेंदबाज बल्लेबाजी पर है जो बेहतरीन सिक्सर लगाकर बल्लेबाजी का जलवा भी करता हुआ। विजयाच्या उंबरठ्यावरती एक खारभाऊचा संघ क्रियांशील 11 आणि क्वालिफाय होणारा आजच्या दिवसातला संघ ठरलाय क्रियांशील 11 खारभाऊचा संघ। डीजे दिला जाणार आहे, चांगला खेळ तिथून दाखवलाय। मॅच समरी बघूया। 46 धावा केल्या तिथून गिवलीच्या संघाने, तन्मयच्या 17 धावा, प्रथमेशच्या 6, 4 विकेट अक्षयच्या नावावरती आणि 17 धावांची अक्षय इथून प्रणयची इनिंग आले। 10 धावा पराग आणि सूरजच्या नावावरती 8 धावा। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 खेळाडू आहेत, एकानं चांगली